नमस्कार, स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. तर फ्रेंड्स, 2025मध्ये GSC नांदेड भरती 2025 ग्रुप डीची जी एक्झाम झाली होती, 44 पोस्ट होते. तर त्या एक्झामचं निकाल म्हणजेच मेरिट लिस्ट लागलेली आहे. चला तर पाहूयात. तर आधी गुगल क्रोमवरती जा आणि GSC नांदेड असं सर्च करा. तिथे तुम्हाला पहिलीच लिंक दिसेल गव्हर्मेंट आयुर्वेदिक कॉलेजची. त्या लिंकवरती क्लिक करा. थोडंसं लोड होईल आणि त्यानंतर असा हा इंटरफेस ओपन होईल. तर इथे खाली स्क्रोल करायचं आहे आणि ते पाहू शकता शासकीय आयुर्वेदिक महाविद्यालय असं नावसुद्धा आहे. खाली स्क्रोल केल्यानंतर हा जो ब्ल्यू कलरमध्ये बॉक्स दिसत आहे तिथं दिलेलं आहे बघा, वर्ग 4 पद्धती भरती प्रक्रिया वगैरे. तर इथे क्लिक करायचं आहे. त्यानंतर खाली स्क्रोल करायचे आणि हे जे तुम्हाला दिसते वर्ग 4 पदभरती 2025साठी तात्पुरता गुणवत्ता यादी, तर ही प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट आहे. तर हे खालचे सर्व रिझल्ट आहेत, मेरिट लिस्ट आहेत, त्यामध्ये क्लिक करून तुमचं नाव तुम्ही शोधू शकता. तर हे फर्स्ट मेरिट लिस्ट आहे. तात्पुरता गुणवत्ता यादी त्यांनी अशी पाठवली आहे. तर हे आपल्या ऑफिशियल नोटिफिकेशनमध्ये तुम्हाला भेटून जाईल. व्हिडिओमध्ये जसं जसं मी सांगितलं तसं तसं करायचं आहे. तुम्ही तुमच्या मोबाईलमध्ये सुद्धा हे पाहू शकता. तरी सेकंड मेरिट लिस्ट वॉर्ड सर्वंट आणि माळी वॉचमॅनसाठी आहे. सेकंड मेरिट लिस्टमध्ये पोस्ट बार्बर आहेत, बार्बरची सगळी दिसेल. त्यानंतर थर्ड फोर्थ धोबीची आहे. त्यानंतर हे प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट, इथे काय पोस्टचं नाव दिलेलं नाही आहे. तर अशा प्रकारे तुम्ही तुमची मेरिट लिस्टसुद्धा चेक करू शकता. आता यूट्यूबवरती एकही व्हिडिओ आलेला नसेल, कारण खूप दिवस झाले. मला तर वाटत होतं काय येतं की नाही की. तर असं क्लिक केल्यानंतर तो PDF डाउनलोड होईल आणि हे PDF ओपन होईल. तर इकडे रोल नंबर, त्यानंतर तुमचं कॅन्डिडेटचं फुल नेम आणि हे वरती जे दिसते तुम्हाला पिऊन, अटेंडंट, गार्डनर, हॉस्टेल अटेंडंट, हे सगळं तुमच्या पोस्टचं नाव आहे. तिथे पोस्ट पाहायचे, तुम्ही ज्या पोस्टसाठी अर्ज केलेला आहे आणि तोच PDF पुढे पाहायचे, त्यामध्ये तुमचं नाव शोधायचे. असं पण असू शकते, नाव तुमचं असू शकते आणि सीट नंबर वेगळा असेल तर ते तुमचा नाही आहे बरं का. आधी सीट नंबर सर्च करा, नंतर नाव, नंतर तुमची कास्ट, त्यानंतरच ते तुमचं आहे असं समजा. तर मी हळूहळू खाली स्क्रोल करत जाईल, तुम्ही इथे चेक करा, कारण आता प्रत्येक वाचत बसणार नाही, वेळ खूप वाया जाईल आपलं. तर मी असं हळूहळू स्क्रोल करेल, तर तुम्ही चेक करा तुमचं नाव आहे का. आणि ज्यांचं नाव या लिस्टमध्ये आहे त्यांनी मला त्यांचं सीट नंबर तरी कमेंट करून सांगा, म्हणजे मला कळेल किती मार्क्स, कितीवर कोणत्या स्टुडंटला किती मार्क्स आलेले आहेत. ओके, पाहू शकता इथे खाली स्क्रोल केलेले, याच्यामध्ये कोणाचं नाव आहे का पहा. आणि अजून काही असे पोस्ट आहेत, असे काही म्हणजे स्टुडंट आहेत ज्यांचा रिझल्ट आणि त्यांचं नाव या लिस्टमध्ये आलेलंच नाही आहे. डायसेक्शन सर्वंटचा अजून मेरिट लिस्ट आलेली नाही आहे. तर त्या विद्यार्थ्यांनी वाट पाहावं, लवकरात लवकर डायसेक्शनची सुद्धा मेरिट लिस्ट येईल, डायसेक्शन अटेंडन्सची. खूप चांगले मार्क्स घेतलेत विद्यार्थ्यांनी, 120, 118. स्टार्टिंगला सुद्धा खूप जास्त मार्क्स होते स्टुडंट्सला. पेपर सोपा असेल म्हणून एवढे मार्क्स आले. बघा तुमचं नाव आहे का, आलं असेल तर मला कमेंट करून कळवा तुमचं नाव आलेलं आहे का आणि किती मार्क्स आलेत. 110, 108. मला वाटते क्वेश्चन नाही, तुमच्या मार्क्सनुसार लिस्ट लावली आहे काही की. जर तुमचं मेरिट लिस्टमध्ये फर्स्ट तुम्ही असाल तर तुम्हाला मेल किंवा SMS येऊ शकते बरं का, डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी. खूपच मोठी लिस्ट आहे.
644 स्टुडंट आहेत या एकाच लिस्टमध्ये. तर फ्रेंड्स, तुमचं कोणत्या मेरिट लिस्टमध्ये आहे ते तुम्ही पाहून मला कमेंट करून सांगा. तुमचं सीट नंबर, नाव आणि किती मार्क्स आलेत हे मला सांगा. ओके. तर अशा प्रकारे तुम्ही इथं तुमचं रिझल्ट चेक करू शकता. मेरिट लिस्टमध्ये तुमचं नाव आहे का हे तुम्ही पाहू शकता. तर फ्रेंड्स, आपल्या चॅनलवरती जर का कोणी नवीन आलं असेल तर त्यांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्यावं, कारण आपल्या यूट्यूब चॅनलवरती आपण जनरल नॉलेजचे खूप इम्पॉर्टंट क्वेश्चन्स आपण कवर करत असतो. PYQs कवर करत असतो. भेटूया नेक्स्ट व्हिडिओत. तोपर्यंत बाय बाय.